मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर, बिनधास्त, थेट, खरं. ऍक्च्युली ही खूप गंमत आहे की युजली जेव्हा तुमचा डेब्यू होतो तेव्हा चित्रपटात येतं की काय म्हणतात त्याला, इंट्रोड्युसिंग केतकी माटेगावकर. तर ते माझ्या आयुष्यात काय आहे हे मला माहिती नाहीये गंमत, पण सगळं 2-2 आहे इन ऑल गुड वे. की गाणं आणि अभिनय. तसं पहिलं इंट्रोड्युसिंग केतकी माटेगावकर सुद्धा 2 चित्रपटांमध्ये आलं होतं. ऍक्च्युली ती गंमत आहे. पहिला साइंड कुठला होता? आरोही नावाची एक फिल्म होती, आरोही गोष्ट तिघांची. प्रमोद जोशी त्याचे डिरेक्टर होते आणि मृणाल कुलकर्णी, मी आणि किरण करमरकर असे तिघं लीड मध्ये होतो. आणि ऍक्च्युली मी जस्ट रियालिटी शो मधनं एका बाहेर पडले होते, त्यामुळे दे वॉन्टेड मी टू बी देअर, कारण गायिकेचीच भूमिका होती आणि रियालिटी शोला धरूनच ती स्टोरी होती. आणि ते म्हणले की आम्ही अशा व्यक्तीच्या शोधात आहोत जी मुळात गायिका आहे आणि जी अभिनय करू शकेल. त्यामुळे त्यांनी मला कास्ट केलं. हा, आणि मग एकीकडे सुजय डहाके, सुजय दादा शाळाचं स्क्रिप्ट घेऊन आला. ओ वाव, ते तर म्हणजे अप्रतिमच. शाळा वॉज द वंडरफुल फिल्म. तर लव्ड इट लाईक एनीथिंग. थँक्यू सो मच. त्या फिल्म मध्ये लव्ह स्टोरी होती आणि मी नाही म्हणले होते त्याला. मी म्हणलं की नो, की नाही, हे काय लव्ह स्टोरी, हे रोमॅन्टिक वगैरे मला नाही जमणार. आणि मी खूपच म्हणजे तुला सगळ्या लव्ह स्टोरीजच मिळाल्या. नंतर ऍक्च्युली तेच झालं. शाळापासून जी सुरुवात झाली ते फार टाइमपास पर्यंत, ते इव्हन काकस्पर्श वगैरे त्याच्यामध्ये पण ते अँगल असा स्टोरीज. हो, त्यामुळे म्हटलं नकोय आता घे असं झालं. त्यामुळे आईने कादंबरी वाचलेली होती शाळा, आणि आई म्हणली तू कादंबरी वाच आणि मग डिसिजन घे. आणि मी कादंबरी वाचली आणि मी प्रेमात पडले. म्हणजे मिलिंद बोकीला मी अप्रतिम कादंबरी लिहिली होती. आणि मग मी म्हणलं की नाही, आपण अनुभव म्हणून करायला हरकत नाही. आणि मी म्हणेन शाळाच्या निमित्ताने अभिनय वॉज अ पॉझिटिव्ह ऍक्सिडेंट इन माय लाईफ. गाण्याने अभिनयाला इंट्रोड्यूस केलं आणि अभिनयामुळे गाण्याला सुद्धा एक कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळाला, असं झालं. त्यामुळे इट हॅज ऑलवेज वर्कड फॉर मी. शाळाच्या वेळेला गंमत अशी झाली की सुजय दादा म्हणला, अगं पण तू आता आरोही फिल्म करतेस, मग शाळाचं बघ ना, तू विचार कर, कारण मला नवीनच चेहरे हवे. कारण नंतर म्हणजे काहीच त्याचं वर्किंग सुरू झालं, त्यामुळे मी इथे ही फिल्म केली. आणि मग असं एक पॉइंटला झालं होतं की मग बहुतेक मी शाळा नाही करत आहे फिल्म, म्हणजे मी करत आहे, म्हणजे ही वॉन्टेड समबडी न्यू. पण आरोही तोपर्यंत रिलीज झाली नव्हती, त्यामुळे मग आम्ही इकडे शाळाचं शूट सुरू केलं. सो शाळा पहिले रिलीज झाला, त्यामुळे स्क्रीनवर पहिल्यांदा शाळा. हा, सो रिलीज. पण दॅट्स अ गुड थिंग विच हॅज हॅपन टू यू, बिकॉज शाळांनी तर मला वाटतं नॅशनल अवॉर्ड पण पटकावलेला आहे. सो त्यामुळे, आणि काय सुंदर रोल होता त्याच्यामध्ये. ते मला अजूनही आठवते, ते स्कर्ट ब्लाउज मध्ये आणि ते दप्तर वगैरे घेतलेली आणि असं मागे म्हणून. आणि फार सुंदर ट्रीटमेंटही फार सुंदर, खूप छान सुजयने. म्हणजे अप्रतिम दिग्दर्शन होतं त्याचं. आणि सगळी हॉलिवूडची टीम होती. डिएगो रोमेरो कॅमेरामन, त्याच्यानंतर क्रिस्टोफर हार्वी म्हणून तो US चा साऊंड डिझायनर होता. त्यामुळे त्यांचं खूप मेटिक्युलस प्रोसिजर त्यांची असायची कुठल्याही गोष्टीची. म्हणजे पण कसं शूटच्या वेळेला आपल्याकडचे डीओपी आणि तिकडचा डीओपी, तुला काय फरक जाणवतो? मी ऑनेस्टली खूप लहान होते, त्यामुळे मला एवढं नॉलेज अजूनही नाहीये. टेक्निकल नॉलेज मी नाहीये मला. पण मी म्हणेन की 6 वाजल्यानंतर शूट नाही करायचं. ते त्यांना नॅचरल लाईट मध्ये शूट दे यूज टू प्रिफर, की नो लाईट नो ओके नो हे. किंवा त्यांनी, मला आठवतं की बेसिक आपण नो मेकअप पण करतो ना कधीतरी, की आम्हाला, म्हणजे मला जोशीचं कॅरेक्टर केलं होतं, आम्हाला मेकअप केले होते, पण मी काढला तो मेकअप आणि नो स्टील टू मच मेकअप. ते म्हणे नाही, तू साबणाने चेहरा धुवून ये. मग मी साबणाने चेहरा धुतला, केसाला तेल लावलं, आपलं पॅराशूट ऑइल, आणि वेण्या घातल्या. लिटरली आय एम नॉट जोकिंग. बाबा असायचे माझ्याबरोबर, तर सेटवर जाताना मेकअप आर्टिस्ट हा प्रकारच नव्हता. मला बाबा वेण्या घालून द्यायचा रूमवर, आणि मी तशीच जायचे युनिफॉर्म घालून, शाळेत गेल्यासारखं शाळेत जातो. हा, आणि त्याच्यात शूट केलं. त्यामुळे तो नॅचरल
लुक आणि लुक feel आला. सगळं आलं. सो हा त्यांचं खूप इंटरेस्टिंग मला वाटलं की आणि मला आठवतं की सगळे कपडे सुद्धा चहाच्या पाण्यातनं काढले होते, कारण विंटेज फिल्म होती, त्यामुळे इतकं स्वच्छ पांढरं फ्रेश आत्ताचं दिसलं असतं. त्याला सुद्धा एक थोडं एक टिंज दिला होता की ते पिरियड फिल्म ती वाटेल. इतकं बारीक बारीक काम मी कधीच अनुभवलं नव्हतं. लकी गर्ल आय मस्ट से. या 100% लकी, व्हेरी लकी. सो ते एक झालं. आणि काय मी काय म्हणू, तिथे खूपच मजा आली. शाळा हॅज टॉट मी अ लॉट.